मंडळी, मृत्यूनंतर माणूस आपल्या आयुष्यातून जातो, पण त्याची अनुपस्थिती आपल्या आयुष्यातून कधीच जात नाही. कारण माणूस निघून गेल्यानंतर सगळं संपत नाही. उलट काही गोष्टी तेव्हा सुरू होतात. एक अशी शांतता सुरू होते ना, जिच्यात त्या व्यक्तीचा आवाज नसतो, पण त्याच्या आठवणी मात्र सतत बोलत असतात. कालपर्यंत ज्या घरात त्या व्यक्तीची चाहूल होती, आज तिथे सगळं तसंच असतं. खुर्ची तिथेच असते, कपडे तिथेच असतात, कपाटात त्या व्यक्तीच्या वस्तू देखील तशाच असतात. फक्त ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना अर्थ होता, तो माणूस नसतो. आणि हीच गोष्ट सर्वात जास्त जाणवते. सुरुवातीला आपल्या मनाला विश्वासच बसत नाही. दाराची बेल वाजली की क्षणभर वाटतं कदाचित तीच व्यक्ती आली असेल. एखाद्याचा आवाज ऐकू आला की असं वाटतं की हा ओळखीचा आवाज आहे. आणि अचानक मन काही क्षणांसाठी का होईना पण भूतकाळात जातं. पण पुढच्या क्षणी वास्तव समोर येतं. आता तो आवाज पुन्हा ऐकू येणार नाही. आता ती व्यक्ती अचानक समोर येणार नाही. आता तिच्यासोबत एखाद्या छोट्या गोष्टीवर बोलता येणार नाही. आणि मग मनात राहतात ते बोलायचे राहून गेलेले शब्द. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप काही सांगायचं ठरवतो. नंतर बोलू, वेळ मिळाला की भेटू. पण आयुष्याला आपल्या नंतरची कल्पना नसते. आपल्याला वाटतं आपल्याकडे वेळ भरपूर आहे, पण वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आणि म्हणूनच एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर सर्वात जास्त त्रास तिच्या जाण्याचा नसतो, तर तिच्यासोबत बोलायचं, हसायचं, काही सांगायचं राहून गेल्याचं असतो. माणूस गेल्यानंतर त्याच्या वस्तू आपल्याला त्रास देत नाहीत, त्या आपल्याला आठवण करून देतात. तो कपडा दिसतो आणि एक आठवण जागी होते. ती जागा दिसते आणि एखादा प्रसंग आठवतो. एखादं गाणं ऐकू येतं आणि अचानक ती व्यक्ती आठवते. म्हणजे माणूस समोर नसतो, पण त्याच्या आठवणी आपल्या आजूबाजूला असतात. तो नजरेसमोर नसतो, पण मनातून जातही नाही. आणि कदाचित म्हणूनच मृत्यूनंतर उरणारी शांतता इतकी वेगळी असते. ती फक्त आवाज नसलेली शांतता नसते. ती असते अनेक आठवणींची शांतता, अनेक अपूर्ण संवादाची शांतता. त्या दिवशी असं बोलायला नको होतं, थोडं अजून थांबायला हवं होतं, मनातलं सगळं सांगायला हवं होतं, असे विचार अनेक मनात येत राहतात. आणि मग जाणवतं आपण ज्या गोष्टींना आयुष्यात खूप मोठं समजत होतो, त्या खरं तर किती छोट्या होत्या. राग, अहंकार, गैरसमज, छोटे वाद, हे सगळं मागे पडतं. आणि महत्त्वाचं काय उरतं? फक्त नातं, फक्त आठवणी, फक्त प्रेम. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा. मनात राग असेल तर तो कायम ठेवू नका. गैरसमज असेल तर तो बोलून दूर करा. एखाद्याची आठवण येत असेल तर ती फक्त मनात ठेवू नका. एखाद्याला बोलायचं असेल तर बोला. भेटायचं असेल तर भेटा. माफी मागायची असेल तर मागा. आणि प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण माणूस समोर असताना व्यक्त केलेलं प्रेम आणि माणूस गेल्यानंतर मनात ठेवलेलं प्रेम दोन्ही सारखं नसतं. ते एक आठवण बनतं. आपण आयुष्यभर कितीतरी गोष्टी जमा करतो, पण शेवटी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर आपण तिच्या वस्तू मोजत बसत नाहीत, आपण तिच्या आठवणी मोजतो. म्हणून आयुष्य जगताना फक्त वस्तू जमा करू नका, तर सुंदर आठवणी जमा करा. आणि शेवटी मंडळी, एवढंच सांगेन, आज तुमच्या आयुष्यात जी माणसं आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागा. कारण प्रत्येक माणूस कायम आपल्यासोबत राहणार नाहीये. काही लोक आपल्यापासून दूर जातील, काहींची वाट वेगळी होईल आणि काही कायमचे आठवणीत राहतील. म्हणून माणूस सोबत असताना त्यांची किंमत ओळखा. कारण एक दिवस घर तसेच असेल, सगळ्या वस्तू तशाच असतील, फक्त एक गोष्ट बदललेली असेल, तो माणूस तिथे नसेल. आणि मग मागे उरेल फक्त एक शांतता. एक अशी शांतता ज्यात आवाज नसतो, पण आठवणी खूप काही सांगत असतात. म्हणून आज ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना ते जाणवू द्या. ज्यांच्याशी बोलणं बाकी राहिलं आहे त्यांच्याशी बोला. आणि ज्या नात्यात अजूनही प्रेम शिल्लक आहे ते अहंकारामुळे संपवू नका. कारण माणूस गेल्यानंतर त्याची आठवण जपता येते, पण त्याच्यासोबत राहिलेला एक क्षणही परत जगता येत नाही.
म्हणून उशीर होण्याआधी माणसांना नाही तर माणसासोबतचे क्षण जपा.